संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचाही हात असल्याचा आरोप सर्वपक्षीय मोर्चामधून केला जातोय। सध्या खंडणी प्रकरणात वाल्मिक तुरुंगवास भोगतोय, मात्र आता हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडमध्ये फोन कॉलवरून संभाषण झाल्याचं पोलीस तपासामध्ये आढळले। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। सुदर्शन घुले आणि वाल्मिक मध्ये फोनवरून संभाषण। खुनाच्या गुन्ह्यात वाल्मिक विरोधात पुरावे। वाल्मिकचा पाय आणखी खोलात। मसाजोगच्या पवनचक्की खंडणी प्रकरणात तुरुंगाची हवा खाणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुले सोबत वाल्मिक कराडचं फोनवरून बोलणं झालं होतं, याचे पुरावे SITच्या तपासात आढळून आले। संतोष देशमुखांच्या खुनाच्या 3 दिवस आधी म्हणजेच 6 डिसेंबरला सुदर्शन घुले वाल्मिक कराड सोबत एकदा नव्हे तर 2 वेळा फोनवरून बोलला होता, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती SITच्या हाती लागली आहे। आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्यापूर्वी सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला पहिला फोन कॉल केला होता। सरपंच संतोष देशमुखांसह गावकऱ्यांसोबतच्या भांडणानंतर वाल्मिक आणि सुदर्शन मध्ये दुसरा फोन कॉल झाला। वाल्मिक आणि घुलेच्या संभाषणानंतर संतोष देशमुखांचा खून झाला। त्यामुळे खंडणी सोबतच खून प्रकरणातही वाल्मिकचा संबंध आहे का, याचा तपास CID आणि SIT करते आहे। संतोष देशमुख यांच्या खुनाच्या पूर्वी आणि खुनाच्या नंतर वाल्मिक आणि सुदर्शन घुले यांच्यात बोलणं झाल्याचं आता तपासात उघड झालंय। खुनाच्या नंतर वाल्मिकनं सुदर्शन घुलेंना काय सूचना दिल्या आणि सुदर्शन घुले नक्की वाल्मिकला काय काय गोष्टी सांगत होत्या, हे सगळं आता CID आणि SITच्या तपासात पुढे येते। त्यामुळे वाल्मिकचा पाय या खुनाच्या गुन्ह्यात आणखी खोलात जाणार यात शंका नाही। पवनचक्की खंडणी प्रकरणात विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचं आधीच तपासातून समोर आलंय। पोलिसांच्या तपासातून यामधील पुरावेही समोर आले। आता सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड मधील फोनवरील संभाषणही SITनं मिळवलं। त्यामुळे खंडणीच्या गुन्ह्यापाठोपाठ संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातही वाल्मिक सह आरोपी होणार का, हे पाहावं लागणार आहे। तसं झाल्यास खंडणीच्या गुन्ह्यात आधीच तुरुंगाचे गज मोजणाऱ्या वाल्मिकच्या अडचणी आणखी वाढणार, हे मात्र निश्चित। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।